नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बनवणार आहोत व्हाईट चण्यांचा पुलाव। याला काबुली चणे पण म्हणतात। चला तर मग सुरुवात करूया। त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया। गॅसवरती पाणी गरम ठेवलेलं होतं। त्याच्यामध्ये आता मी 3 लवंगा टाकून घेतलेले आहेत, जावित्री टाकून घेतलेली आहे, एक मोठी विलायची टाकून घेतलेले आहे, एक तमालपत्र टाकून घेतलेले आहे, दालचिनीचे 2 तुकडे टाकून घेतलेले आहे आणि काळे मिरे घेतलेले आहे। आता याच्यामध्ये एक पळीभर तेल टाकून यायचे आणि गरजेनुसार मीठ टाकून घ्यायचे। आणि आता हा तांदूळ भिजत ठेवलेला होता 15-20 मिनिटं, तो आता कुकरमध्ये टाकून शिजवून घ्यायचा आहे। आता दुसऱ्या कुकरमध्ये पाणी गरम ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये मी 2 मोठ्या इलायच्या टाकलेल्या आहे आणि तमालपत्र टाकून घेतलेलं आहे आणि काळे मिरे टाकून घेतलेले आहे, तेल टाकून घेतलेले गरजेनुसार आणि हे व्हाईट चणे टाकून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये। आता हे कुकरचं झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये मीठ बी घालून घ्यायचं आहे थोडं गरजेनुसार। आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे या पद्धतीने। राईस तयार आहे। आता आपण एक चाळणीमध्ये या राईसला काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण या शिजलेल्या राईसला काढून घेणार आहोत। छान शिजला आहे राईस, मोकळा, खूप छान। अशा प्रकारे राईस शिजवून घ्यायचा आहे। आपण दुसऱ्या कुकरमध्ये वाटाणे टाकलेले होते शिजवायला, ते शिजून झालेले आहेत, 4 शिट्ट्या घेतलेल्या आहेत। आता कुकरला उघडून घेऊ, बघू आता वाटाणे कसे शिजलेत। छान शिजलेले दिसत आहे, बघू आता चेक करून। एक वाटाणा चेक करून बघू त्याच्यामधला। छान शिजलेलं आहे, मऊ लुसलुसीत शिजलेला आहे वाटाणा। आता एक कढई ठेवायची गॅसवरती, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला गरजेनुसार। मी गरजेनुसार तेल टाकून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं बटर पण टाकलेलं आहे, मी बटर पण टाकून घेतलेलं आहे। आणि आता त्याच्यामध्ये थोडे खडे मसाले टाकून घ्यायचे। त्याच्यामध्ये काळे मिरे टाकलेले आहेत मी थोडेसे आणि 2 वेलदोडे टाकलेत मोठे, जिरं टाकले गरजेनुसार आणि त्याच्यामध्ये अजून मिरच्या टाकलेल्या हिरव्या गरजेनुसार। लसूण घेतलाय अख्खा गरजेनुसार। कांदे कापून घेतलेले होते ते टाकून घेतलेले आहेत गरजेनुसार। कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, गाजर होतं घरामध्ये ते टाकून घेतलेले आहे। जे शिल्लक असेल ते भाजीपाला तो टाकून घ्यायचा आहे। माझ्याकडे गाजर होतं, मी ते गाजर टाकून घेतलेलं आहे। लसूण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे, ती टाकून घेतलेली आहे, ती पण अशी चांगली भाजून घ्यायची टाकून व्यवस्थित। हे भाजल्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे। गरम मसाला टाकून घेतला आहे, तो परतून घेतला आहे। हळद टाकली, परतून घेतलेलं आहे। लाल तिखट टाकलेलं आहे, ते परतून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने त्याच्यामध्ये टमाटा घातलेला आहे एक मी। अशा पद्धतीने त्याला पण असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित। आणि त्याच्यामध्ये मी 1 वाटीभर दही घातलेलं आहे। दही आणि कोथिंबीर घालून हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे असं मिक्स झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये आता आपल्याला हा राईस घालायचा आहे। शिजलेला राईस टाकून घेतलेला आहे, सर्व व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे। आणि त्याच्यामध्ये ते चणे व्हाईट शिजवले ते पण टाकून घ्यायचे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साऱ्यांना। बघा व्यवस्थित झाला आहे पुलाव, एकदम छान, चवीला एकदम छान लागतो। तुम्ही पण करून बघा, छान लागतो पुलाव, व्हाईट चना पुलाव। आता आपल्याला एक डिशमध्ये काढून घ्यायचा आहे। पुलाव तयार आहे खाण्यासाठी। अशाच रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। प्लीज चॅनलला सपोर्ट करा।